नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण चौपट फुलणारी झटपट होणारी तांदळाची कुरडई बनवणार आहोत. ही कुरडई मी तांदळाच्या पिठापासून बनवलेली आहे. त्यामुळे तुमच्या मनात विचार आला की कुरडई बनवायची, अगदी 1 तासात तुम्ही कुरडई बनवू शकता आणि बिलकुल बिघडत नाही. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुमची कुरडई ही अगदी परफेक्ट बनेल. या कुरडईसाठी फार प्रिपरेशनची गरज नसते. म्हणजे तांदूळ भिजवायला नको, वाटायला नको. तर जे भाकरीसाठी पीठ आणलेलं असतं त्या तांदळाच्या पिठापासून तासाभरातच तुम्ही अशा पांढऱ्या शुभ्र चौपट फुलणाऱ्या कुरडया बनवू शकतात. ज्यांना आंबवलेले पदार्थ आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चवीला अप्रतिम लागतात, झटपट बनतात आणि देखण्या दिसतात. पाहू शकत असाल पांढऱ्या शुभ्र प्रत्येक वेल वेगळा असलेली कुरडई बनवलेली आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ हे बारीक भाकरीसाठी दळून आणलेलं आहे. ते मी चाळून घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर 400 ग्राम आहे. 1 छोटा चमचा पापड खार घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आहे ते पाण्यामध्ये कालवून घेणार आहे. पीठ कालवण्यासाठी 1 मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 वाट्या पीठ टाकलं आणि पाणीसुद्धा आपण मोजून टाकणार आहे. तो 2 वाट्या पिठासाठी सुरुवातीला मी 3 वाट्या पाणी टाकलं. पीठ हे सरसरीत भिजवून घ्यायचं आहे आणि पाणी टाकताना हे नॉर्मल पाणी टाकायचं आहे. हाताने पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. त्यानंतर त्याच वाटीने पुन्हा 1 वाटी पाणी घेतलं आणि जसं लागेल असं थोडं थोडं करत पाणी टाकलेलं आहे. पीठ अगदी सरसरीत केलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण डोस्याचं पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ केलेलं आहे. 2 वाटी पिठासाठी 3.5 वाटी पाणी लागलेलं आहे आणि हे जे अर्धी वाटी पाणी उरलेलं आहे ते आपण पुढे यूज करणार आहोत. म्हणजे मोठं आणि पसरट जाड तळाचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये ते अर्धी वाटी पाणी टाकलं आणि त्याच वाटीने पुन्हा 1 वाटी पाणी टाकलं. म्हणजे आपण कुरडईसाठी आदण ठेवतो आहे आणि त्यासाठी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 छोटा चमचा पापड खार टाकायचा. तांदूळ भिजवलेले नाहीत त्यामुळे पापड खार टाकल्यामुळे कुरडई ही चौपट फुलते, म्हणून अवश्य टाका. गॅस चालू करून पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आणि वरून झाकण ठेवायचं. एका पातेल्यामध्ये सेम वाटी पाणी घेऊन उकळायला ठेवलं, जेणेकरून आपल्याला जर पाणी लागलंच तर त्या उकळत्या पाण्याचा यूज करणार आहोत. कुरडईसाठी जे पाणी ठेवलं होतं त्याला उकळी आलेली आहे आणि साईडला पाणी ठेवलं होतं त्यालासुद्धा उकळी आलेली आहे. कालवून घेतलेलं पीठ होतं ते पळीच्या साह्याने थोडंसं एकजीव करून घ्यायचं, हलवून घ्यायचं, जेणेकरून पीठ हे थोडंसं तळाशी साठलेलं असतं. तर बेलन घेतलेलं आहे आणि बेलनच्या साह्याने एका हाताने बेलन पकडायचं आणि दुसऱ्या हाताने पीठ हळूहळू सोडत घोटून घ्यायचं किंवा हाटून घ्यायचं. या पिठाच्या फारशा गुठळ्या होत नाहीत. अगदी तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा जरी करत असाल तरीसुद्धा ह्या कुरडया तुम्ही आरामशीर करू शकता. इतक्या सोप्या आहेत. तर पीठ घोटत असताना जवळजवळ 2 मिनटं झालेले आहेत आणि 2 मिनटातच हे पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते आणि गॅस हा मी स्लो ठेवलेला आहे. स्लो गॅसवरतीच 5 मिनिट व्यवस्थितपणे पीठ एकजीव करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून द्यायचं. पहा पीठ किती घट्ट व्हायला लागलेलं आहे. गॅस लो करून झाकण ठेवून पुन्हा 15 मिनिट पीठ हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. पीठ शिजवताना दर 5 मिनिटांनी झाकण उघडायचं. पीठ खालून वरपर्यंत व्यवस्थितपणे घोटून घ्यायचं आणि मग झाकण ठेवायचं. अशा प्रकारे 20 ते 22 मिनिटातच आपलं पीठ छानपैकी शिजतं. आणि पाहू शकत असाल पीठ शिजल्याची खूण की बेलनला जे चिकटलेलं पीठ आहे असं हाताने मूठ वळले तर हाताला कुठेही चिकटत नाही. पीठ एकसारखं केलं आणि पुन्हा झाकून ठेवलं. पुन्हा 5 मिनिट स्लो गॅसवरती झाकलं. आता पहा अशा प्रकारे हाताने प्लेन केलं तर होतं, कुठेही हाताला पीठ लागत नाही. त्याचप्रमाणे पिठाचा गोळा करून बघायचा, हाताला कुठेही चिकटत नाही. म्हणजे आपलं पीठ हे एकदम परफेक्ट झालेलं आहे. गॅस बंद करून पीठ झाकून ठेवलं. तर कुरडे बनवण्यासाठी मोठी चकती लावलेली आहे. चकतीची खडबडीत बाजू ही बाहेरच्या दिशेने आणि प्लेन बाजू आतून आहे आणि साच्याला थोडासा तेलाचा हात पुसलेला आहे, जेणेकरून कुरडईचं पीठ चिकटणार नाही. आणि कुरडई बनवण्यासाठी प्लास्टिक पेपर घेतलेला आहे. प्लास्टिक पेपरला कुठेही आपण तेलाचा हात लावलेला नाही. तसंच पीठ हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि पीठ कोमट असताना घेतलेलं आहे. साच्यामध्ये पीठ भरताना दाबून दाबून भरायचं, जेणेकरून कुरडई ही मध्ये ब्रेक होणार नाही. त्याचप्रमाणे
कुरडया बनवताना हात दुखणार नाही. तर पाहू शकत असाल पांढऱ्या शुभ्र प्रत्येक वेल असलेल्या कुरडया किती सुंदर रीतीने तयार झालेल्या आहेत. आणि ह्या कुरडया अगदी मी तासाभरातच केलेल्या आहेत, फार प्रिपरेशन केलं नाही. ह्या कुरडया चवीला तर अप्रतिम लागतात, भन्नाट होतात आणि अगदी तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदा जरी कुरडया बनवत असाल तरीसुद्धा यशस्वीरित्या कुरडया बनवू शकता. इतक्या सोप्या आहेत. एक दिवसभर उन्हात सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर उन्हात सुकवल्या. 2 दिवस कुरडया सुकवल्यानंतर अशा प्रकारे आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. या कुरडया अगदी 2 वर्ष हवाबंद डब्यात व्यवस्थित टिकतात. कारण कुरडई बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. अर्थात तळण्यासाठी तेल हे लागेलच. मध्यम गॅसवरती मध्यम तेल गरम करून घेतलं आणि पाहू शकत असाल कुरडई कशी चौपट 5पट फुललेली आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. प्रत्येक वेल वेगळा झालेला आहे. फरक पाहू शकत असाल. तर आवडली ना आजची तांदळाच्या कुरडईची रेसिपी? आवडली असेल तर एकदा तरी जरूर करून पहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.